नमस्कार मित्रांनो. तर महाराष्ट्रात दरवर्षी हजारो अपघात होत आहेत. पण आता या अपघातांना आळा घालण्यासाठी राज्य सरकारने एक ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत 869 अपघातप्रवण ठिकाणी ITMS बसवण्याचा GR, 923 कोटी रुपयांचा खर्च आणि याचा थेट फायदा कोणाला होणार. तर हा शासन निर्णय गृह विभाग महाराष्ट्र शासनाने 9 जानेवारी 2026 रोजी जारी केला आहे. हा निर्णय माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार रस्ता सुरक्षा निधीतून घेण्यात आला आहे. तर निर्णयाची गरज का पडली? तर मित्रांनो, महाराष्ट्रातील अनेक रस्त्यांवर अपघात वारंवार होत आहेत. यालाच म्हणतात ब्लॅक स्पॉट, अपघात प्रवण क्षेत्र. संपूर्ण राज्यात 36 जिल्हे, 21,400 किलोमीटर लांबीचे रस्ते, 869 ब्लॅक स्पॉट. तर या ठिकाणी तंत्रज्ञानाच्या मदतीने अपघात कमी करण्याचा सरकारचा उद्देश आहे. तर ITMS म्हणजे काय? तर ITMS म्हणजे इंटिग्रेटेड ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम. तर यामध्ये काय असणार? तर 4G किंवा 5G आधारित स्मार्ट कॅमेरे, वायरलेस ट्रॅफिक सिस्टीम, लाईव्ह मॉनिटरिंग, वेगावर नियंत्रण आणि नियम तोडणाऱ्यांवर तात्काळ कारवाई म्हणजेच डिजिटल ट्रॅफिक पोलीस. तर नंतर प्रकल्पाचा एकूण खर्च पाहूया. तर या संपूर्ण प्रकल्पासाठी एकूण खर्च 923.5 कोटी रुपये. तर याचा तपशील पाहूया. कॅपेक्स म्हणजे यंत्रणा खर्च 268.16 कोटी. ओपेक्स म्हणजे देखभाल खर्च 594.89 कोटी. वीज जोडणी 60 कोटी आणि VGF म्हणजे सरकारी सहाय्य 81 कोटी रुपये. नंतर विभागनिहाय खर्च पाहूया. तर पश्चिम महाराष्ट्र व कोकणसाठी 315.54 कोटी, मराठवाडा 314.96 कोटी आणि विदर्भ 232.55 कोटी. यामुळे संपूर्ण महाराष्ट्र कव्हर होणार आहे. नंतर या प्रकल्पाचा IRR 18% निश्चित करण्यात आला आहे. म्हणजेच सरकारला हा प्रकल्प आर्थिकदृष्ट्या फायदेशीर वाटतो. नंतर सामान्य नागरिकांना काय फायदा? तर अपघात कमी होतील, वाहतूक शिस्त लागेल, वेळ आणि जीव वाचेल आणि सुरक्षित प्रवास होईल. तर हा निर्णय प्रत्येक वाहन चालकासाठी महत्त्वाचा आहे. तर मित्रांनो, हा GR म्हणजे सुरक्षित महाराष्ट्राकडे एक मोठे पाऊल आहे. तर मित्रांनो, जर तुम्हाला या GRची PDF हवी असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे. तिथे जाऊन तुम्ही या GRची PDF घेऊ शकता. आणि हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच महत्त्वाच्या GR अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, भेटूया अशाच एका महत्त्वाच्या पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.